राधिका वहिनी सॉरी, माझ्या मुळानं माझ्या आईमुळे तुम्हा सगळ्यांना लईच त्रास व्हायला लागलाय. अगं वेडी आहेस का तू? काय बोलतेस? हे बघ, सरोज काकींची कंडिशन कशी आहे मला माहिती आहे. जे काही झालं त्याच्यात तुझी काहीच चूक नाहीये. वहिनी अहो, पण ही अडचण तर माझीच आहे ना. मग ह्या अडचणीमुळं रोहित दादांना घरच्या सगळ्यांना किती त्रास व्हायलाय ते मला नाही आवडत. मी रोहित दादाची माफी मागतो, मी बोलतो त्यांच्या संग. कमळी, एक मिनिट. हे बघ, तुला असं काहीतरी करायची काहीही गरज नाही. बाबांनी समजवलंय रोहितला. तू नको ग या सगळ्याचा विचार करू. त्याच्यापेक्षा तुझी आई लवकर कशी बरी होईल ह्याच्याकडे लक्ष दे. हा, होय, मी तिचं MRI CT स्कॅन लवकरच काढून घेणार. आणि कमळी, झोप आता तू आणि नको काळजी करूस. गुड नाईट. निंगे, राधिका वहिनी किती समजूतदार आहेत ग. आपण इथं नसताना त्यांनी आईची स्वतःच्या आईसारखी काळजी घेतली. होय ग, खरं नशीब बघ की पदरात कसला नवरा पडलाय तू. त्या रोहित दादाकडे बघूनच कळते केवढा ओरडत असेल तू तिला, तरी बिचारी सगळं गपगुमान सहन करत असते. आता आपण किती बी कळवळलो तरी बी काय होणार आहे ग. कमळे, ते सोड. खरं तू लईच नशिबान आहे बघ. म्हणजे तुला लईच बरी जाऊ मिळाली. जेव्हा तू या घरात बारकी सून होऊन येशील की नाही, तेव्हा त्या तुझी लईच काळजी घेतील. आता पुढं नशिबात काय लिहिलंय कुणाला माहित आहे ग. खरं ते सोड, उद्या आपल्याला इथनं निघायचंय. हा, बंडाच्या ओळखीने एक खोली सापडली. कमळे, मी काय म्हणतोय, पर तू एकदा ऋषी सरांसंग बोलून घे काय. निंगे, हे घे. आई उठली का तिला आंघोळीला पाठव. आवरून झालं का लगेच निघूया. ऋषी सर बी तोवर ऑफिसला जाते. कुठे आहे मी? बाबा कुठे आहेत माझे? आणि माझी कमळी? अगं मी इथंच आहे. हे पोरी, कोण आहेस तू? मी निंगी. आओ, मी तुम्हाला इथं घेऊन आलो की नाही. आपण हॉस्पिटलमध्ये होतो. मी तुम्हाला म्हणलं तुमच्या गावाकडे घेऊन जातो, तुमच्या कमळीकडं. हा हा हा, आठवलं. आपण मुंबईत आहे ना व? हा, आपण आता मुंबईतच आहे. खरं आता तुम्ही पटापट आवरून घ्या, आपल्याला जायचंय. कुठे जायचंय? गावाकडं? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही आवरा तर उठा. चला या. चल, आपण ना आता गावाकडे जाऊ आणि तिकडे जाऊन ना मी माझ्या कमळेला भेटणार आहे. कमळे, यास रोज रोज काकीला समजून सांगायचं. मला नाही बघवत ग. किती दिवस चालायचे हे? मग केव्हा बरी व्हायची ग काकी? योग्य वेळ आली का होईल सगळं नीट. काय काकू बऱ्यात? ही बॅग काय करते इथे? बंड्याच्या ओळखीनं खोली मिळाल्या, आम्ही निघालोय. एक मिनिट, निघालोय म्हणजे घर मिळालं? कमळी, तू मला काहीच का नाही सांगितलंस? कुठलं घर आहे, किती पैसे दिले, कुठला एरिया आहे, कधी मिळालं, कोणाच्या ओळखीतनं मला काहीच का नाही सांगितलंयस तू? आता मी अजूनही परकाच आहे तुझ्यासाठी. ऋषी सर, नाही अहो, खरंच तसं नाही. म्हणजे मी अहो, तुम्ही आधीच माझ्यासाठी इतकं सगळं करताय. अजून किती त्रास द्यायचा आहे मी तुम्हाला? त्रास? कमळी, तुला हा त्रास वाटतो ना, हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुझ्यासाठी मी ज्या गोष्टी करतोय ते प्रेम समजून घ्यायचं सोडून तू सारखं त्याला त्रास म्हणणार असशील ना, काय उपयोग आहे या सगळ्याचा? काळजी वाटते मला तुझी म्हणून करतो मी सगळं. ही गोष्ट तुला समजून घ्यायची नाहीये का काय? ऋषी सर, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरंच तसं नाही. मी बस झालंय ना आता सगळं. काय उपयोग आहे डिस्कशन करून? आवरायला घे. ऋषी सर, प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. अहो, मी खरंच सांगायला तसं काहीच नाही. कमळी, आवर, निघायची तयारी कर. कमळे, तुला बोललेलो की नाही ऋषी सरासनी सांग, त्यांच्या संग बोल.
बघितलंच ना त्यासने किती वाईट वाटलंय ते. ऋषी सर, चला आज कुठल्या मोहिमेवर जायचंय माहितीये ना तुम्हाला? आता काय झालंय? काय झालं काय झालं? शिफ्टिंग करते कमळी नवीन घरी. घर मिळाल्याचं मला सांगितलं सुद्धा नाही. मोकळेपणाने बोलायला प्रॉब्लेम काय ना तेच कळत नाही मला. ऋषी हे बघ, कमळी कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. अरे ती कमळी आहे, कमळी. तिला तिचा स्वाभिमान जपायला प्रचंड आवडतोय, तुला माहिती आहे. तिनं आता तुला सांगितलं नसेल, तिला वाटलं असेल की प्रत्येक गोष्टीचं बर्डन तुला का द्यावं म्हणून सांगितलं नसेल. साहेबा, कमळी कशी आहे हे मला सांगायची गरज नाहीये. आमचं प्रेम एकमेकांवर परके नाही होत ना आम्ही, आणि तिचा स्वाभिमान मी जपतोच आहे. तू ना ऋषी जरा शांत व्हा, शांत. हे बघ मित्रा, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. कमळी आणि तिची आई आता या घरात राहतीये हे राधिका वहिनी आणि सतीश सर या दोघांनाच आवडलेलं आहे. बाकी घरात कुणालाच आवडलेलं नाहीये हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि ह्याच गोष्टीचा तिनं विचार केला असणार आहे, कारण एक-एकदा सगळ्या गोष्टी घडून गेल्यात रे. आतापर्यंत असं झालं की तू तिच्यामुळे घर सोडून गेलास, तुमच्यात वादावादी झाली, हे झालंय का नाही? मग आत्ता तिनं हाच विचार केला असणार आहे की परत ह्या गोष्टी घडायला नकोत, परत माझ्यामुळे तुमच्यामध्ये वादावादी व्हायला नको. हाच विचार तिनं केला असणार आहे ऋषी. साहेब, तू जरा ऐकून घे. ऋषी सर सॉरी. अहो मला तुम्हाला असं दुखवायचं नव्हतं. एकदा ऐकून तर घ्या माझं. मला माहित आहे की तुम्हाला माझी आणि आईची किती काळजी येते. खरं असं किती दिवस मी इथं राहणार सांगा. माझ्यामुळं आणि माझ्या आईमुळं कुणाला त्रास झालेला मला नाही आवडत. काल बघितलं ना रोहित दादांना किती त्रास झाला. असं सारखंच होत राहिलं तर कसं चालेल? आणि आमच्यामुळं या घरातल्या कुणाचीच नाती खराब व्हायला नको एवढंच मला वाटतं. प्लीज प्लीज समजून घ्या मला. आणि एवढं लांब कुठं चाललोय मी? गरज पडली तर हक्कानं सांगणार नाही का? अरे बापरे कमळे, हे इकडे रुसून बसलेत की. पण तू काय काळजी करू नकोस, हे मोठा भाऊ आहे की. तू हक्कानं समजा मला सांगत जा आता, आणि त्याच हक्कानं मी इकडे पोचवतो. सॉरी. सॉरी म्हणाल. जा ना. जाऊ काय? ठीक आहे, चला. झालंय का आवरून निघूया आपण? निघायचं म्हणतात, निघायचं. ड्रॉप केलं तर चालेल ना? मी चालेल ना? चला. याचं काय करायचं?